व्हिजिटिंग कार्ड म्हणजे तुमच्या व्यवसायाची ओळख. एका छोट्याशा कार्डमध्ये तुमचं नाव, तुमच्या ब्रँडचा लोगो, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी तसेच बिझनेसबद्दलची थोडक्यात माहिती इन्क्लूड असते. आजच्या डिजिटल काळात एक आकर्षक व्हिजिटिंग कार्ड तुमच्या बिझनेसला वेगळाच लुक देते. असं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. तर हे छोटेसे बिझनेस कार्ड तुमच्या बिझनेस बद्दलचे फर्स्ट इम्प्रेशन असते. बिझनेस कार्ड हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे आपण प्रिंट करून लोकांपर्यंत पोहोचवतो आणि दुसरे म्हणजे डिजिटल बिझनेस कार्ड, ज्यात तुमच्या बिझनेस इन्फॉर्मेशन डिजिटली सोशल मीडियापर्यंत शेअर करू शकतो. त्यामध्ये आपल्या बिझनेस रिलेटेड एक QR कोड असतो. तो स्कॅन केल्यानंतर कस्टमरला आपली इन्फॉर्मेशन मिळते. ठीक आहे. अशा टाईपचे वेगवेगळे इन्व्हिटेशन कार्ड्स असतात. तर आज आपण बघूया कॅनवामध्ये इन्व्हिटेशन कार्ड कसे क्रिएट करायचे. मी एक ब्लँक पेज घेते. त्यावर सर्वात पहिले एक लोगो क्रिएट करून घेते. माझ्या बिझनेसचा लोगो क्रिएट करून घेते. ठीक आहे. इथून कलर्स वगैरे चेंज करू शकताय. टेक्स्ट टाईप करते. ठीक आहे. सॅम्पलसाठी मी आता आराध्याच नाव घेते. ठीक आहे. या प्रकारे बिझनेसचा लोगो तुम्ही ऍड करून घेऊ शकता फर्स्ट पेजला. त्यानंतर त्याचं जे आहे पोझिशन ती तुम्ही हवी तिथे ऍडजस्ट करून घेऊ शकताय. त्यानंतर हा एक शेप ऍड करते अशा प्रकारे साईडला. तुम्हाला हवा तिथे तुम्ही त्याला मूव्ह करू शकताय. ठीक आहे. त्याचे कलर वगैरे काही चेंज करायचे असेल तर करू शकता. पेज कलर ब्लॅक घेते. ठीक आहे. त्यावर टेक्स्ट आता उठून दिसत नाहीये त्यामुळे व्हाईट कलर घेते. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपला फर्स्ट पेज थोडासा क्रिएट झालाय. त्यानंतर कन्स्ट्रक्शन रिलेटेड एक इमेज घेते. ठीक आहे. अशा प्रकारे थोडासा दुसराही घेऊ शकताय तुम्ही. त्याची थोडीशी असं ट्रान्सपरन्सी कमी करते. ठीक आहे. अशा प्रकारे तो आपला फर्स्ट पेज क्रिएट झालेला आहे. त्यानंतर सेकंड पेजला काही डिटेल्स ऍड करते. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यानंतर जे आपण फर्स्ट पेजला कलर थीम केलंय त्यानुसार थोडंसं ऍडजस्ट करून घ्यायचंय सेकंड पेज. त्यानंतर काही कॉल लोगोज वगैरे असतात ते ऍड करून घेऊया. अशा प्रकारे ऍड करून घेऊ शकतात. देन फर्स्ट पेज वरचा जो हा आपला लोगो आहे तो कॉपी करून सेकंड पेजवर इथे अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्या. ठीक आहे. इथे नंबर अशा प्रकारे नंबर ऍड करू शकतात. डुप्लिकेट करून इथे वेबसाईट, मेल आयडी आणि ऍड्रेस. ठीक आहे. अशा प्रकारे ऍड करू शकतात. मी ऑलरेडी ऍड करून ठेवले ते दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे क्रिएट करू शकता. ठीक आहे. तर दुसरा प्रकार असतो डिजिटल डिजिटल व्हिजिटिंग कार्ड. त्यामध्ये काय असतंय, हे डिजिटल कार्ड तुम्ही मोबाईलवर पाठवू शकताय आणि हा जो QR कोड टाकलेला असतोय तो तुम्ही समोरच्याने स्कॅन केला तर तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन
त्याला समोरच्याला शो होते. तर हे असे जे डिजिटल कार्ड्स आहेत ते आपले ग्राफिक डिझाईन क्लासमध्ये शिकवले जातात. कसे बनवायचे, QR कोड कसा जनरेट करायचा. आजकाल सगळं हे डिजिटल ट्रेंडिंग चालू आहे, त्यामुळे हे डिजिटल कार्डला जास्त मागणी आहे. ठीक आहे, अशा प्रकारच्या कार्डमध्ये हे QR कोड ॲड केलेले असतात. ते स्कॅन करून तुम्ही तुमची कुठलीही लिंक त्यामध्ये ॲड करू शकताय. व्हॉट्सअप लिंक करू शकताय, यूट्यूब लिंक करू शकताय, फेसबुक लिंक करू शकताय किंवा तुमचा कॅटलॉग त्यामध्ये मेन्शन करू शकताय. अशा प्रकारचे डिजिटल व्हिजिटिंग कार्ड मी ग्राफिक डिझाईनच्या क्लासमध्ये शिकवते. जर कोणी ग्राफिक डिझाईन क्लाससाठी इंटरेस्टेड असाल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकताय. ठीक आहे, व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.